आता आपण स्टार्ट करूया सायक्लिक प्रोसेसेस. तर सायक्लिक प्रोसेस म्हणजे काय? अ थर्मोडायनॅमिक प्रोसेस दॅट रिटर्न्स द सिस्टम टू इट्स इनिशियल स्टेट. म्हणजे एक अशी प्रोसेस ज्यामध्ये सिस्टमचे इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट सेम आहे. फॉर एक्झाम्पल प्रोसेसच्या स्टार्टिंगमध्ये जर सिस्टमचा प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर जे काही स्टेट व्हेरिएबल्स आहेत ते काहीतरी सपोज P1, V1, T1 असं काही होतं. परत प्रोसेस एंड झाल्यानंतर सिस्टमचे जे स्टेट व्हेरिएबल्स आहे ते जसे तसे राहिले. म्हणजे प्रोसेस होताना तर चेंजेस आले स्टेट व्हेरिएबल्समध्ये, पण ॲट द एंड ऑफ द प्रोसेस स्टेट व्हेरिएबल्स तेच होते जे ॲट द इनिशियल स्टेट म्हणजे ॲट द स्टार्ट ऑफ द प्रोसेस होते. तर याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की सायक्लिक प्रोसेस इज अ प्रोसेस इन विच इनिशियल अँड फायनल स्टेट्स ऑफ द सिस्टम रिमेन्स सेम. परत डेल्टा यू जो आहे तो 0 असते. आपल्याला माहीत आहे डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी पण एक स्टेट फंक्शन आहे, म्हणजे इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड करते. जर इनिशियल आणि फायनल स्टेट सिस्टमचा सेम आहे याचा अर्थ चेंज इन इंटरनल एनर्जी झालेली नाही आहे, म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी इक्वल्स टू 0 आहे. परत आपल्याला माहीत आहे बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स Q इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. जर डेल्टा यू 0 आहे तर याचा अर्थ Q इज इक्वल्स टू डब्ल्यू हा स्टेटमेंट राहील फॉर सायक्लिक प्रोसेस. परत हा सायक्लिक प्रोसेसचा PV डायग्राम इथे ड्रॉ केला आहे. आपण कन्सिडर करू की A पॉईंटपासून प्रोसेस स्टार्ट झाली, ती क्लॉकवाईज डायरेक्शननी पुढे गेली अप टू B पॉईंट. B पासून ते रिव्हर्स आली टू A पॉईंट. म्हणजे इनिशियल स्टेट पण जो A पॉईंटवर जितका सपोज त्याचं प्रेशर P1 होतं आणि व्हॉल्यूम V1 होतं हे इनिशियली होतं. प्रोसेस ही कंप्लीट झाल्यानंतर पण त्याचं प्रेशर आणि व्हॉल्यूम T1 आणि V1च राहिलं, कारण रिटर्न जो सिस्टम जो रिटर्न आला तो परत त्याच पॉईंटवर रिटर्न आला. तर अशा प्रकारे ही झाली PV डायग्राम फॉर सायक्लिक प्रोसेस. आता आपण असं म्हणू शकतो की इफ द सायक्लिक प्रोसेस किंवा सायकल इज क्लॉकवाईज तेव्हा वर्क डन पॉझिटिव्ह राहील, आणि इफ द सायकल इज अँटी क्लॉकवाईज तेव्हा वर्क डन नेगेटिव्ह राहील. तर हे आपण वर्क डनच्या एक्सप्रेशननी समजून घेऊ आणि PV डायग्रामचा यूज करू हे 2 पॉईंट समजायसाठी. तर आपल्याला माहीत आहे वर्क डनचं जे एक्सप्रेशन असते ते असते W इज इक्वल्स टू P इंटू डेल्टा व्ही. आता प्रेशर तर नेहमी पॉझिटिव्ह राहणार आहे, तर वर्क डनचं साईन प्लस राहील की मायनस राहील ते डिपेंड करेल डेल्टा व्हीच्या व्हॅल्यूवर. आता जर प्रोसेस क्लॉकवाईज आहे म्हणजे जर ही A टू B जात आहे, ही प्रोसेस जर होत आहे, तर बघा Aवर जे व्हॉल्यूम आहे ते आहे सपोज V1 आणि Bवर जे व्हॉल्यूम आहे ते आहे सपोज V2. आता आपण इथे क्लिअरली बघू शकतो की एक्स ॲक्सिसवर जसं आपण पुढे जाऊ तशा व्हॅल्यूज वाढेल, म्हणजे V2 जो आहे तो V1पेक्षा मोठा राहील. याचा अर्थ V2 मायनस V1 इक्वल्स टू एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू यायला पाहिजे. म्हणजे क्लॉकवाईज प्रोसेसच्या केसमध्ये डेल्टा व्हीची जी व्हॅल्यू आहे ती पॉझिटिव्ह येते आणि त्याचमुळे जे वर्क डन असते ते पॉझिटिव्ह घेतले जाते. पण ते जर अँटी क्लॉकवाईज प्रोसेस असली तर म्हणजे जर B टू A जर हे प्रोसेस जात असेल तर इथे आपण बघू शकतो की V1 जो आहे तो लेस दॅन V2 आहे. म्हणजे फायनल व्हॉल्यूम V1 मायनस इनिशियल व्हॉल्यूम V2 जर आपण केला तर ही नेगेटिव्ह व्हॅल्यू येईल, आणि म्हणून अँटी क्लॉकवाईज जर प्रोसेस असली सायक्लिक प्रोसेस तर आपण वर्क डन नेगेटिव्ह घेतो. आता सायक्लिक प्रोसेसमध्ये जे वर्क डन आहे तो असते एरिया इन्क्लोज्ड बाय द कर्व. हा जो एरिया इन्क्लोज झालेला आहे या दोन्ही कर्वच्या मध्ये तो इक्वल टू असते वर्क डन इन द प्रोसेस. नेक्स्ट आता फ्री एक्सपान्शन म्हणजे काय ते बघूया. तर फ्री एक्सपान्शनसाठी तर 1-2 पॉईंट्स आपल्याला बायहार्टच करावं लागेल, म्हणजे तसे लक्षात ठेवावं लागेल. जसं फ्री एक्सपान्शन्स आर एडियाबॅटिक एक्सपान्शन. आता फ्री एक्सपान्शन्स एडियाबॅटिक टाईप ऑफ एक्सपान्शन्स असते. जर ते एडियाबॅटिक एक्सपान्शन आहे तर ऑब्वियसली एक्सचेंज ऑफ हीट होणार नाही, म्हणजे देअर इज नो एक्सचेंज ऑफ हीट. परत एक पॉईंट लक्षात ठेवावं लागेल की फ्री एक्सपान्शनमध्ये वर्क डन नाही होत, देअर इज नो वर्क डन, म्हणजे W इक्वल्स टू 0 राहील. जर W इक्वल्स टू 0 आहे हा एक फॅक्टर आपण कन्सिडर केला, आणि आता आपण फर्स्ट लॉ अप्लाय केला जो एडियाबॅटिक प्रोसेससाठी असतो. आपल्याला माहिती आहे फर्स्ट लॉ म्हणते Q इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू, पण एडियाबॅटिक असल्यामुळे आपण Qला 0 म्हणू. जर आपण Qला 0 घेतलं तर आपला डेल्टा यू इज इक्वल्स टू मायनस डब्ल्यू व्हायला पाहिजे, किंवा W इज इक्वल्स टू मायनस डेल्टा यू. हे झालं फॉर एडियाबॅटिक प्रोसेस. आता आपण एक पॉईंट इथे परत स्पेसिफाय केला की वर्क डन पण आपल्याला 0 घ्यायचं आहे. जर आपण वर्क डन 0 घेतलं तर डेल्टा यू पण 0 राहील,
म्हणजे फ्री एक्सपान्शनच्या केसमध्ये वर्क डन पण 0 असते आणि चेंज इन इंटरनल एनर्जी पण 0 असते. तसंच आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये म्हणू की फ्री एक्सपान्शन आर नॉट थर्मोडायनॅमिक प्रोसेस. फ्री एक्सपान्शन थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये काउंट नाही होत आणि इट कॅन नॉट बी प्लॉटेड ऑन PV डायग्राम. आपण फ्री एक्सपान्शन्सला PV डायग्रामवर प्लॉट नाही करू शकत. नेक्स्ट हीट इंजिन्सबद्दल बघूया. तर हीट इंजिन्स हा एक सेपरेट आणि नवीन टॉपिक आहे चॅप्टरचा. आतापर्यंत आपण थर्मोडायनॅमिक्सच्या बेसिक टर्म्स बघितल्या, सिस्टम सराउंडिंग, बाउंड्री, त्यानंतर टाईप्स ऑफ सिस्टम, त्यानंतर आपण टाईप्स ऑफ प्रोसेसेस बघितले. त्या प्रोसेसमध्ये जिथे जिथे वर्क डनचं एक्सप्रेशन आपल्याला डिराईव्ह करायचं होतं ते सर्व आपण आतापर्यंत आपण बघितलं. आता आपण एका नवीन टॉपिककडे वळूया, म्हणजे हीट इंजिन. तर हीट इंजिन एक असे डिव्हाइसेस असतात जे हीट एनर्जीला वर्कमध्ये कन्वर्ट करते. काहीतरी हीट एनर्जी, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी हीट इंजिन्स रिसीव्ह करतील, त्यातून अ पार्ट ऑफ हीट एनर्जी ते वर्कमध्ये किंवा मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करेल आणि उरलेली हीट एनर्जी ते लोक कोल्ड रिझर्वायरला आपण म्हणू शकतो रिमूव्ह करेल किंवा रिलीज करेल. तर जी डेफिनेशन आहे हीट इंजिनची ती आहे डिवाइस दॅट ट्रान्सफॉर्म्स हीट पार्शली इनटू वर्क ऑर मेकॅनिकल एनर्जी. एक असं डिवाइस जे हीटला पार्शली वर्कमध्ये किंवा मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करते. पार्शली, कंप्लीट हीट कधीच वर्कमध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही. हा जो केस आहे की कंप्लीट अमाऊंट ऑफ हीट जितकी हीट इंजिनने रिसीव्ह केली तितकीच त्यांनी वर्कमध्ये कन्वर्ट केली, हा एक आयडियल केस आहे आणि आयडियल केसेस रिअल वर्ल्डमध्ये पॉसिबल नसतात. तर वर्क बाय द सायक्लिक प्रोसेस म्हणजे हीट इंजिन पण सायक्लिक प्रोसेसनी काम करतात. प्रत्येक हीट इंजिनमध्ये जे चेंज इन इंटरनल एनर्जी राहील ते 0 राहील, म्हणजे हे सायक्लिक प्रोसेसवर वर्क करणार आहे. चला आता आपण बघूया 3 एलिमेंट्स ऑफ हीट इंजिन. तर हीट इंजिनचे 3 कोणकोणते एलिमेंट्स आहेत ते बघू. सर्वात पहिले आहे वर्किंग सबस्टन्स, मग असते रिझर्वायर्स आणि एक असते सिलेंडर्स. तर वर्किंग सबस्टन्स असा सबस्टन्स असतो जो हीट ॲब्झॉर्ब करतो फ्रॉम द हॉट और कोल्ड रिझर्वायर, किंवा आपण असं म्हणू शकतो की रिझर्वायरसोबत इंटरॅक्ट करणारा जो सबस्टन्स असतो हीट इंजिनमध्ये तो असतो वर्किंग सबस्टन्स. आणि वर्किंग सबस्टन्सवर आपण वर्क परफॉर्म करतो. जे रिझर्वायर्स असतात ते इंटरॅक्ट करतात वर्किंग सबस्टन्ससोबत. तर म्हणजे आपण याची जे प्रॉपर डेफिनेशन आहे ते पुढल्या स्लाईडवर समजून घेऊ डायग्राम थ्रू. आपण असं म्हणू शकतो की वर्किंग सबस्टन्स इंटरॅक्ट विथ द रिझर्वायर अँड वर्किंग सबस्टन्स इज ॲब्झॉर्ब हीट फ्रॉम रिझर्वायर अँड डज सम वर्क. तर त्यानंतर सिलेंडर. तर सिलेंडर एक असं कंटेनर असते किंवा ऑब्जेक्ट असते ज्यामध्ये आपला वर्किंग सबस्टन्स प्रेझेंट असते. फॉर एक्झाम्पल इथे आपण जर वर्किंग सबस्टन्स घेतला गॅसला आपण सिलेंडरमध्ये प्लेस केलं तर ते झालं सिलेंडरचं काम. आपली गॅस सिलेंडरमध्ये एन्क्लोज्ड आहे. परत वर्क जे परफॉर्म होणार आहे किंवा जे वर्क परफॉर्म करणार आहे ते होणार आहे गॅसवर. गॅस झाला आपला वर्किंग सबस्टन्स आणि जो गॅस जिथून पण हीट एनर्जी ॲब्झॉर्ब करेल किंवा ज्या ऑब्जेक्टकडे हीट एनर्जी रिलीज करेल ते झाले आपले रिझर्वायर्स. नेक्स्ट आपण आता स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघूया हीट इंजिन काय फॉलो करते. तर वर्किंग सबस्टन्स ॲब्झॉर्ब्स हीट फ्रॉम हॉट रिझर्वायर अँड हाय टेम्परेचर. जो हॉट रिझर्वायर असते तो हाय टेम्परेचरवर प्रेझेंट असते आणि वर्किंग सबस्टन्स हॉट रिझर्वायरपासून हीट ॲब्झॉर्ब करते. त्यानंतर अ पार्ट ऑफ हीट ॲब्झॉर्ब्ड बाय वर्किंग सबस्टन्स इज कन्वर्टेड इनटू वर्क. सपोज QH अमाऊंट ऑफ हीट, जर मी म्हणतो की QH अमाऊंट ऑफ हीट टोटली वर्किंग सबस्टन्सने ॲब्झॉर्ब केली फ्रॉम हॉट रिझर्वायर, त्यातली काहीतरी W अमाऊंट ऑफ वर्क त्यांनी परफॉर्म केलं आणि उरलेली QC अमाऊंट ऑफ हीट त्यांनी कोल्ड रिझर्वायरला ट्रान्सफर केली. म्हणजे रिमेनिंग हीट इज ट्रान्सफर्ड टू अ कोल्ड रिझर्वायर ॲट लोअर टेम्परेचर. पूर्ण जितकी अमाऊंट ऑफ हीट त्यांनी ॲब्झॉर्ब केली तितकी पूर्णची पूर्ण हीट तो वर्कमध्ये कन्वर्ट करू शकत नाही. काहीतरी अमाऊंट ऑफ हीट तो वर्कमध्ये कन्वर्ट करेल आणि उरलेली अमाऊंट ऑफ हीट एनर्जी तो कोल्ड रिझर्वायरला रिलीज करेल. तर सेव्हरल सच स्टेप्स आर रिपीटेड फॉर ऑपरेशन ऑफ हीट इंजिन. या तर 3 एक ओव्हरऑल स्टेप्स आहे. म्हणजे मेनली या 3 स्टेप्स कोणत्याही हीट इंजिनमध्ये फॉलो केल्या जातात फॉर ऑपरेशन ऑफ हीट इंजिन आणि अशाच सेव्हरल स्टेप्स रिपीट होतात. नेक्स्ट आता स्केमॅटिक डायग्राम आपण बघून घेऊ. हा आहे हॉट रिझर्वायर ॲट टेम्परेचर TH. त्यानंतर ही आहे हीट इंजिन जिथे वर्क परफॉर्म होणार आहे आणि हे आहे आपलं कोल्ड रिझर्वायर ॲट टेम्परेचर TC. आता हीट इंजिननी किंवा वर्किंग सबस्टन्सनी आपण म्हणू शकतो QH अमाऊंट ऑफ हीट इनपुट घेतली फ्रॉम हॉट रिझर्वायर आणि W अमाऊंट ऑफ वर्क यांनी परफॉर्म केलं. परत QC अमाऊंट ऑफ हीट याकडे उरली होती, यांनी हे हीट कोल्ड रिझर्वायरकडे रिलीज केली ॲज अ आउटपुट. आता
वर्क डनचं जर आपल्याला एक्सप्रेशन काढायचं असेल या दोन्ही हीट्सच्या टर्म्समध्ये तर आपण कसं काढू? आपल्याला माहिती आहे वर्क डन जे आहे ते इक्वल आहे QH अमाऊंट ऑफ हीट जे हॉट रिझर्वायरपासून घेतली होती मायनस जितकी कोल्ड रिझर्वायरकडे रिलीज केली. तर आपण म्हणू शकतो हे झालं एक्सप्रेशन फॉर वर्क डन. यानंतर हेच बघा, हीट इंजिन इज अ सायक्लिक प्रोसेस. आपण सर्वात पहिल्या स्लाइडवर हीट इंजिनच्या बघितलं. तर त्यामुळे आपण म्हणू शकतो की डेल्टा यू इक्वल्स टू 0 राहील, म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी 0 आहे. जर चेंज इन इंटरनल एनर्जी 0 आहे तर हीट सप्लाइड विल बी इक्वल्स टू वर्क डन बाय फर्स्ट लॉ. आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सनी हे एक्सप्रेशन काढू शकतो की आता जर इंटरनल एनर्जीचा चेंज 0 आहे तर याचा अर्थ जितकी पण हीट मी सप्लाय करेल किंवा जितकं पण मी वर्क डन परफॉर्म करेल ते इक्वल टू राहील हीट सप्लाइडला. तर वर्क डनचं एक्सप्रेशन आपण इथं डिराईव्ह केलं. आपण म्हणू शकतो की हेच एक्सप्रेशन आता हीटचं पण राहील बिकॉज इट इज अ सायक्लिक प्रोसेस. नेक्स्ट आपण बघूया एफिशियन्सी ऑफ हीट इंजिन. आता एफिशियन्सी ऑफ हीट इंजिनची जी डेफिनेशन आहे ती आपण एका रेशिओच्या टर्म्समध्ये लिहू. अ रेशिओ ऑफ वर्क डन बाय वर्किंग सबस्टन्स टू द टोटल अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब बाय इट. आपल्याला माहीत आहे जे वर्किंग सबस्टन्स असते ते हॉट रिझर्वायरपासून हीट ॲब्झॉर्ब करते आणि काहीतरी W अमाऊंट ऑफ वर्क परफॉर्म करते. तर जो रेशिओ असते वर्क परफॉर्म बाय वर्किंग सबस्टन्स आणि हीट ॲब्झॉर्ब बाय द वर्किंग सबस्टन्सचा या रेशिओला आपण एफिशियन्सी ऑफ द हीट इंजिन म्हणतो आणि याला आपण डिनोट करत असतो ईटानी. आता वर्क डन आपल्याला माहीत आहे QH प्लस QC असते. QH प्लस QC आपण विदाऊट साईन घेत आहे. जर यालाच आपण मॉड पुट केला म्हणजे मॉड्युलसने घेतला तर आपल्याला इथे साईन कन्सिडर करावं लागेल. म्हणजे आपण इथे मग घेऊया मॉड ऑफ QH मायनस मॉड ऑफ QC. तर विदाऊट साईन घेत आहे म्हणून आपण इथे प्लस घेऊन चालत आहे. तर वर्क डन असते QH प्लस QC अपॉन QH इक्वल्स टू, आता आपण डिनॉमिनेटर सेपरेट केलं म्हणजे याला सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला मिळालं 1 प्लस QC अपॉन QH. आता आपण मॉड घेऊया म्हणजे साईनसोबत कन्सिडर करणार आहे. तर हा जे फायनल एक्सप्रेशन इथे आपल्याला मिळाला ईटा इज इक्वल्स टू 1 मायनस मॉड ऑफ QC अपॉन मॉड ऑफ QH. तर एक हे एक्सप्रेशन आहे फॉर एफिशियन्सी ऑफ हीट इंजिन आणि एक हे एक्सप्रेशन आहे फॉर एफिशियन्सी ऑफ हीट इंजिन. तर हा पण एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, यावर पण डायरेक्ट न्यूमेरिकल्स येऊ शकतात. नंतर एफिशियन्सी इज अ रेशिओ सो इट डू नॉट हॅव एनी युनिट. एफिशियन्सी ऑफ हीट इंजिन एक रेशिओ आहे वर्क डनचा आणि हीटचा. दोघांचे युनिट मोस्टली आपण जूलमध्येच घेत असतो. तर ऑब्वियसली इथे जो एफिशियन्सीचा युनिट आहे तो राहणार नाही, म्हणजे एफिशियन्सीला युनिट नाही आहे. आता ऑन द बेसिस ऑफ ॲब्झॉर्प्शन ऑफ हीट इंजिन्स आर क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स. आता ॲब्झॉर्प्शन ऑफ हीटच्या बेसिसवर आपण हीट इंजिनला 2 टाईप्समध्ये क्लासिफाय केलं. सर्वात आधी आहे एक्सटर्नल कंबशन हीट इंजिन आणि इंटरनल कंबशन इंजिन. तर एक्सटर्नल कंबशन आणि इंटरनल कंबशन इंजिन आपण त्याच्या नावावरूनच त्याला लक्षात ठेवू शकतो. तर एक्सटर्नल कंबशन इंजिन, इन दिस इंजिन वर्किंग सबस्टन्स इज हीटेड एक्सटर्नली. फॉर एक्झाम्पल स्टीम इंजिन. अशी इंजिन ज्यामध्ये वर्किंग सबस्टन्सला आपण एक्सटर्नली हीट करतो त्याला एक्सटर्नल कंबशन इंजिन म्हणतो. नंतर इंटरनल कंबशन इंजिन एकदम त्याच्या अपोजिट, एक असे हीट इंजिन ज्यामध्ये आपण वर्किंग सबस्टन्सला इंटरनली हीट करतो अशा याला आपण म्हणतो इंटरनल कंबशन इंजिन. फॉर एक्झाम्पल गॅसोलिन आणि डिझेल. याची डेफिनेशन तर लक्षात ठेवणं एकदम सोपं आहे, त्याच्या नावावरूनच आपण लक्षात ठेवू शकतो. एक्झाम्पल एकदम व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. नेक्स्ट आहे PV डायग्राम फॉर जनरल हीट इंजिन. आपण एका जनरल हीट इंजिनचा एक म्हणजे ओव्हरऑल PV डायग्राम बघूया. तर तेच वाय ॲक्सिसवर प्रेशर आहे, एक्स ॲक्सिसवर व्हॉल्यूम आहे. PV डायग्राम आपण हीट इंजिनचा स्टडी करत आहे. हीट इंजिन सायक्लिक प्रोसेस फॉलो करते आणि सायक्लिक प्रोसेस फॉलो केल्यामुळेच याची जे PV डायग्राम आहे ते कम्प्लीट क्लोज लूप आहे. तर सपोज प्रोसेस स्टार्ट झाली ॲट पॉईंट ए पॉईंटवर प्रोसेस स्टार्ट झाली. सर्वात आधी हीटचं ॲब्झॉर्प्शन झालं ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ॲब्झॉर्प्शन झाल्यानंतर गॅसनी काहीतरी वर्क परफॉर्म केलं तर व्हॉल्यूम सपोज डिक्रीज झाला. त्यानंतर काहीतरी W अमाऊंट ऑफ वर्क परफॉर्म केलं, QH अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब केली होती त्यामधून, आणि W अमाऊंट ऑफ वर्क परफॉर्म झाल्यानंतर उरलेली QC अमाऊंट ऑफ हीट त्यांनी इथे C to D प्रोसेसमध्ये रिजेक्ट केली. परत हीटचं रिजेक्शन झाल्यानंतर परत गॅसवर वर्क परफॉर्म झाला. वर्क डन ऑन द गॅस झाल्यामुळे परत गॅसचं टेम्परेचर वाढलं, गॅसचं व्हॉल्यूम परत कमी झालं आणि परत गॅस बॅक टू स्टेट ए आली आणि परत ही सायकल
कंटिन्यू झाली. तर अशा प्रकारे ही जनरल पी व्ही डायग्राम आहे फॉर एनी हीट इंजिन. म्हणजे कोणतीही हीट इंजिन ओव्हरऑल ही पी व्ही डायग्राम तर फॉलो करेलच. पहिले हीट ॲब्झॉर्ब होईल, मग वर्क डन होईल, मग उरलेली हीट रिजेक्ट होईल, मग त्यानंतर परत वर्क डन ऑन द गॅस होईल. गॅसच्या वर वर्क झाल्यामुळे गॅसचं व्हॉल्यूम कमी होईल आणि व्हॉल्यूम कमी झालं परत तो ए स्टेटवर येऊन सिस्टमला सोडून देईल. याचा अर्थ एक सायकल कंप्लीट झाली. कंप्लीट झाल्यानंतर परत तीच सायकल गॅस रिपीट करेल. अशा प्रकारे सायक्लिक प्रोसेस रिपीट होत राहील. हे झालं हीट इंजिनची पी व्ही डायग्राम. आता एरिया ऑफ वन कंप्लीट लूप इज इक्वल्स टू वर्क डन. मी सांगितलंच होतं सायक्लिक प्रोसेसमध्ये जो एरिया इन्क्लोज्ड असतो, लूप जो एरिया इन्क्लोज करतो तो एरिया असते वर्क डनचा. म्हणजे त्या प्रोसेसमध्ये किती वर्क डन झाला आहे त्याचा. तर तसंच हीट इंजिन पण एक सायक्लिक प्रोसेस आहे. त्यामुळे आता हा जो एरिया इथे इन्क्लोज झाला आहे बाय दिस लूप, हा एरिया रिप्रेझेंट करतो वर्क डन. टोटल वर्क डन हा एरिया रिप्रेझेंट करतो. नेक्स्ट आता आपण बघूया इम्पॉर्टन्स ऑफ पी व्ही डायग्राम. आपण जिथे जिथे पॉसिबल होतं प्रत्येक ठिकाणी आपण पी व्ही डायग्राम पण बघितला. सायक्लिक प्रोसेसच्या केसमध्ये, हीट इंजिनच्या केसमध्ये, परत आयसोथर्मल, आयसोबॅरिक, आयसोकोरिक प्रोसेसेस जेव्हा आपण बघितलं तेव्हा पण आपण एक वेळा स्टडी केलं की त्याची पी व्ही डायग्राम कशी दिसेल. जेव्हा आपण सगळ्या व्हॅल्यूज आयसोथर्मल प्रोसेसच्या पी वर्सेस व्ही ग्राफवर प्लॉट करू तर आपल्याला रफली कसा ग्राफ मिळेल हे आपण स्टडी केलं. तर त्याच्या मागचं काय कारण आहे, म्हणजे काय इम्पॉर्टन्स आहे पी व्ही डायग्रामचा, ते 4 पॉईंट्स आपण स्टडी करूया. तर सर्वात पहिले पी व्ही डायग्राम हेल्प अस टू नो बिहेवियर ऑफ 3 स्टेट व्हेरिएबल थ्रू द सायकल. पी व्ही डायग्राम आपल्याला हेल्प करते की प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर म्हणजे थ्रू आउट द सायकल कसा बिहेव करत आहे, कसे चेंजेस येत आहे या तिन्ही व्हॅल्यूजमध्ये ते आपण पी व्ही डायग्रामवरून स्टडी करू शकतो. त्यानंतर पी व्ही डायग्राम इज अ क्लोज्ड लूप अँड एरिया ऑफ लूप रिप्रेझेंट्स वर्क डन इन वन सायकल. परत पी व्ही डायग्राम जो असतो तो क्लोज्ड लूप असते सायक्लिक प्रोसेसचा. कोणत्याही हीट इंजिनचा आपण म्हणू शकतो कारण हीट इंजिन सायक्लिक प्रोसेसेस असतात. तर त्याचा जो लूप आहे, जो एरिया कव्हर करतो तो एका सायकलचा वर्क डन दाखवतो. तर आपण हा एक इम्पॉर्टन्स घेऊन चालू शकतो. त्यानंतर पी व्ही डायग्राम इज अ व्हिज्युअल टूल फॉर द स्टडी ऑफ हीट इंजिन. हीट इंजिनचं जे बिहेवियर आहे ते स्टडी करायसाठी पी व्ही डायग्राम एक व्हिज्युअल टूल आहे. आपण पी व्ही डायग्रामला बघून स्टडी करू शकतो की हीट इंजिनमधले कोणते पॅरामीटर्स कसे चेंज होत आहे, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचरमध्ये काय चेंजेस येत आहे, किती वर्क डन त्यांनी परफॉर्म केलं आहे, एफिशियन्सी काय आहे, ते सर्व आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि लास्ट पॉईंट, पी व्ही डायग्राम अँड टेम्परेचर कॅल्क्युलेटेड फ्रॉम आयडियल गॅस इक्वेशन हेल्प अस टू डिटरमाइन डेल्टा यू. या फॉर्म्युलावरून जे आपण पी व्ही डायग्रामवरून टेम्परेचर कॅल्क्युलेट करू शकतो आणि आयडियल गॅस इक्वेशनचा नंतर यूज करून आपण चेंज इन इंटरनल एनर्जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. तर हे झालं इम्पॉर्टन्स ऑफ पी व्ही डायग्राम. तर यानंतर आपण बघूया रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज जे आपल्या घरी असते. तर त्याची एक वेळ आपण स्टडी करूया. रेफ्रिजरेटर पण काइंड ऑफ हीट इंजिनच आहे, पण एक अशी हीट इंजिन जे रिव्हर्स डायरेक्शननी वर्क करते. These are the heat engines that work in backward direction, म्हणजे कन्वर्ट्स मेकॅनिकल वर्क इनटू हीट. आतापर्यंत आपण बघितलं की हीट इंजिन्स आर द डिव्हाइसेस दॅट कन्वर्ट हीट पार्टली इनटू मेकॅनिकल वर्क और मेकॅनिकल एनर्जी. पण रेफ्रिजरेटरचं बॅकवर्ड डायरेक्शननी काम असते. इट कन्वर्ट्स मेकॅनिकल वर्क इनटू हीट. तर दे ट्रान्सफर हीट फ्रॉम इनसाइड द क्लोज्ड स्पेस टू इट्स एक्सटर्नल एन्व्हायरमेंट सो दॅट इट्स इनसाइड स्पेस इज कूल डाऊन बिलो इट्स ॲम्बियंट टेम्परेचर. म्हणजे रेफ्रिजरेटरचं वर्क असते त्याच्या आतमध्ये जी स्पेस आहे तिथे अवेलेबल असणारी हीट बाहेर एक्सटर्नल ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज करायचा. याचा अर्थ जर आत प्रेझेंट असणारी हीट जर बाहेरच्या ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज झाली तर आतमधला एरिया कूल होईल म्हणजे थंड पडेल आणि तेच काम असते एका रेफ्रिजरेटरचं. परत रेफ्रिजरेशन एक टर्म आहे, याला पण म्हणजे याची डेफिनेशन एक वेळा बघून घेऊ आपण. तर दिस इज अ प्रोसेस ऑफ कूलिंग अ स्पेस और सबस्टन्स ऑफ अ सिस्टम टू मेंटेन इट्स टेम्परेचर बिलो इट्स ॲम्बियंट टेम्परेचर. रेफ्रिजरेशन सिम्पली एक अशी प्रोसेस आहे ज्याने आपण कोणत्याही पर्टिक्युलर स्पेसला किंवा कोणत्याही सबस्टन्सला आपण कूल करू शकतो. त्याचं टेम्परेचर आपण त्याच्या एक ॲम्बियंट टेम्परेचरच्या बिलो मेंटेन करू शकतो किंवा त्या प्रोसेसने आपण बिलो ॲम्बियंट टेम्परेचर त्या सबस्टन्सचं टेम्परेचर मेंटेन करून ठेवतो. अशा प्रोसेसला आपण रेफ्रिजरेशन म्हणतो. ॲम्बियंट टेम्परेचर आपण कोणताही एक पर्टिक्युलर टेम्परेचर सध्यापुरता कन्सिडर करू की प्रत्येक सिस्टमचा किंवा स्पेसचा एक पर्टिक्युलर टेम्परेचर राहील, तो त्याचा ॲम्बियंट टेम्परेचर असणार. आणि आपण जर अशी प्रोसेस परफॉर्म करत असेल ज्या प्रोसेसनी
त्या सबस्टन्सचा किंवा त्या स्पेसचा टेम्परेचर त्याच्या ॲम्बियंट टेम्परेचरपेक्षा कमी मेंटेन राहत आहे, तर याचा अर्थ आपण तिथे रेफ्रिजरेशन परफॉर्म करत आहे. नेक्स्ट मेकॅनिझम बघूया रेफ्रिजरेटरचा. तर आपण ही डायग्राम स्टेप वाईज समजून घेऊ. पुढल्या स्लाइड्सवर मी स्टेप्स लिहिल्या आहे, आपण स्टेप्स रीड करत जाऊ आणि डायग्राममध्ये बघत जाऊ. तर सर्वात पहिली स्टेप आहे द फ्लुइड पासेस थ्रू नोझल अँड एक्सपांड्स इनटू लो प्रेशर एरिया. तर सर्वात पहिले तर आपण फ्लुइड वगैरे काय आहे ते बघून घेऊ. हे रेफ्रिजरेटरची ऑपरेशन सायकल आहे, जी म्हणजे एका हीट इंजिनमध्ये ॲज अ रेफ्रिजरेटर जे हीट इंजिन आहे त्यामध्ये प्रेझेंट असते. तर हा आहे इनसाइड रेफ्रिजरेटरचा पार्ट. हा बॉक्स जो आहे हा रेफ्रिजरेटर आहे आणि हा त्याच्या आतमधला पार्ट इथे दाखवला आहे. प्रत्येक रेफ्रिजरेटरच्या आतमध्ये इव्हॅपोरेटर कॉईल असते. ही जी कॉईल इथे प्रेझेंट आहे याला मी इव्हॅपोरेटर कॉईल म्हणतो. नेक्स्ट रेफ्रिजरेटरच्या बाहेरच्या साईडला एक कंप्रेसर प्रेझेंट असते. परत एक खूप इंटेन्सिव्ह कॉइलिंग असते किंवा अशी कॉईल प्रेझेंट असते ज्यामध्ये जे लिक्विड आहे लिक्विड फ्लो होते त्या लिक्विडला किंवा त्या फ्लुइडला आपण रेफ्रिजरंट म्हणतो. आणि ही जी कॉईल असते या कॉईलला आपण कंडेन्सर नाव देतो, कंडेन्सर कॉईल. आणि जे आतमध्ये असते ती असते इव्हॅपोरेटर कॉईल. परत हा जो आहे हा इथे बॉक्स जो दिसत आहे हा झाला नोझल किंवा एक्सपान्शन वॉल्व. जो पहिल्या पॉईंटमध्ये जे नोझलची गोष्ट झाली होती तो हाच आहे. आता परत आपण एक वेळा पॉईंट रीड करूया. द फ्लुइड पासेस थ्रू द नोझल अँड एक्सपांड्स इनटू लो प्रेशर एरिया, टर्न्स इनटू गॅस अँड कूल्स डाऊन. दिस इज एडियाबॅटिक एक्सपान्शन. तर हे जे फ्लुइड आहे जे रेफ्रिजरंट आहे ती नोझलमधून पास होते. नोझलमधून पास झाल्याबरोबर फ्लुइड एक्सपांड होते आणि गॅसमध्ये कन्वर्ट होते. गॅसमध्ये कन्वर्ट झालं की फ्लुइड कूल होते, म्हणजे जी गॅस आहे ती कूल डाऊन होते, थंडी होते. जशी गॅस थंडी झाली ती रेफ्रिजरेटरच्या आत म्हणजे आत इन्सर्ट होते. आत गेल्यानंतर इव्हॅपोरेटर कॉईलमध्ये गॅस फ्लो होते. इव्हॅपोरेटर कॉईलचं काम असते की रेफ्रिजरेटरच्या आतमध्ये जितकेही कंटेंट्स आहे त्यामध्ये जे काही हीट एनर्जी प्रेझेंट आहे ते ॲब्झॉर्ब करणे आणि गॅसला देणे. म्हणजे आतमध्ये प्रेझेंट असणारी गॅस आतमधल्या सबस्टन्सेस पासून हीट एनर्जी घेत जाते आणि स्वतः गरम होते, म्हणजे स्वतः त्याची हीट एनर्जी इन्क्रीज करते. बाहेरून आपण कूल गॅस पाठवली आणि आतमध्ये गेल्यानंतर गॅस हीट गेन करायचं काम करते फ्रॉम द इंटरनल सबस्टन्सेस. तर तोच आहे सेकंड पॉईंट. कूल गॅस इज इन थर्मल कॉन्टॅक्ट विथ द इनर कंपार्टमेंट ऑफ द फ्रिज. Heat is transferred to the gas from content of the fridge. It takes place at constant pressure. आतमध्ये जी प्रोसेस होते विथ द इव्हॅपोरेटर कॉईल ते कॉन्स्टंट प्रेशरवर होते आणि म्हणून आपण म्हणू शकतो की तिथे एक आयसोबॅरिक प्रोसेस परफॉर्म होते. नेक्स्ट आहे की गॅस इज ट्रान्सफर्ड टू द कंप्रेसर विच डज मोस्ट ऑफ द वर्क इन द प्रोसेस. गॅस इज कंप्रेस्ड एडियाबॅटिकली, हीटिंग अँड टर्निंग बॅक इन टू लिक्विड. आता बघा इथून लिक्विड फ्लो होत होता ज्याला आपण रेफ्रिजरंट म्हटलं. लिक्विड नोझलमध्ये आलं, नोझलमध्ये आल्यानंतर ते गॅसमध्ये कन्वर्ट झालं, एक्सपांड झालं आणि परत कूल डाऊन झालं. आता आपण एक कूल गॅस फ्रीजच्या आत पाठवली. आत पाठवल्यानंतर ते इव्हॅपोरेटर कॉईलमध्ये फ्लो व्हायला लागली. ही कूल गॅस जे फ्रीजचे इनर कंपार्टमेंट्स आहे किंवा जे काही मटेरियल आपण फ्रीजमध्ये ठेवलं आहे त्यापासून हीट एनर्जी ॲब्झॉर्ब करत आहे, म्हणजे स्वतः गरम होत आहे आणि आतमधल्या कंटेंट्सला कूल करत आहे, म्हणजे थंड करत आहे. आता ही गॅस जेव्हा बाहेर येते, इव्हॅपोरेटर कॉईलच्या बाहेर आली की याला कंप्रेसरमध्ये टाकल्या जाते. हे कंप्रेसर जे आहे ते मोस्ट ऑफ द वर्क परफॉर्म करते, गॅसला कंप्रेस करते. कंप्रेस झाल्यामुळे गॅस हीट होते, म्हणजे हीटिंग आणखी जास्त होते. परत कन्वर्ट होते लिक्विडमध्ये. परत ही लिक्विडमध्ये कन्वर्ट झाली की याला कंडेन्सर कॉईलमध्ये रिलीज करण्यात येते. तर नेक्स्ट पॉईंट आहे द हॉट लिक्विड पासेस थ्रू कॉइल्स ऑन द आउटसाइड ऑफ द फ्रिज and heat is transferred to the atmosphere. This is isobaric compression of process. आता हे जे कंप्रेसरनी हॉट लिक्विड इथे तयार केलं ते हे कंडेन्सर कॉईलमध्ये रिलीज केलं जाते किंवा आउटसाइड द फ्रिज जो कॉइल्स प्रेझेंट आहेत त्यामध्ये रिलीज करून देण्यात येते. आता या कॉइल्समधून काय असते, जे लिक्विडची हीट एनर्जी आहे ते ॲटमॉस्फिअरला ट्रान्सफर होऊन जाते आणि लिक्विड परत थंड होऊन जाते. तर आपल्याला माहीत असेल आपण जेव्हाही फ्रीजचा मागच्या साईडकडे जर आपण हात नेला तर आपल्याला गरम फील होते, कारण त्या कंडेन्सर कॉइल्स असतात ज्या कंटिन्युअसली आतमधली हीट बाहेर रिलीज करत असते. तर अशा प्रकारे ही झाली एक रेफ्रिजरेटरची सायकल. रेफ्रिजरेटर एक हीट इंजिन आहे जे रिव्हर्स डायरेक्शननी वर्क करते आणि हे झालं त्याची वर्किंग कंप्लीट. हेच आपण एका डायग्रामनी बघून घेऊ. बघा हॉट रिझर्वायर, वर्क डन आणि कोल्ड रिझर्वायर. आपल्याला माहिती आहे नॉर्मली आपण हीट इंजिन बघितलं तेव्हा हॉट रिझर्वायर पासून हीट येत होती,
वर्क डन होत होता आणि कोल्ड रिझर्वायरमध्ये उरलेली हीट जात होती. पण रेफ्रिजरेटर एक रिव्हर्स डायरेक्शनमध्ये वर्क करणारा आहे, म्हणून कोल्ड रिझर्वायर पासून QC अमाऊंट ऑफ हीट तो घेत आहे, W अमाऊंट ऑफ वर्क तो परफॉर्म करत आहे आणि QH अमाऊंट ऑफ हीट तो हॉट रिझर्वायरला म्हणजे आउटसाइड ॲटमॉस्फिअर रिलीज करत आहे. तर ही झाली एनर्जी फ्लो डायग्राम ऑफ रेफ्रिजरेटर. नेक्स्ट आपण बघूया कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स फॉर अ रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटर कोणता चांगला आहे, तो कसा परफॉर्म करत आहे, तो त्याच्या कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स पासून आपण फाइंड आउट करू शकतो. तर सर्वात आधी तर हे आपण पॅरामीटर्स बघून घेऊ. कोणत्याही रेफ्रिजरेटरसाठी जे हीट ॲब्झॉर्ब्ड आहे ती आपण QC ने डिनोट करूया आणि जी हीट रिजेक्टेड आहे ती आपण QH ने डिनोट करूया. हे आपण मागच्या स्लाइडवर बघितलंच, त्यांनी QC हीट ॲब्झॉर्ब केली आणि QH हीट रिजेक्ट केली. तर आता कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटरच्या परफॉर्मन्सचा कोएफिशियंट एक रेशिओ असते, तो म्हणजे QC अपॉन W. याच रेशिओला आपण परफॉर्मन्स इंडिकेट करायसाठी यूज करतो, म्हणजे हीट ॲब्झॉर्ब अपॉन वर्क डन बाय द रेफ्रिजरेटर. या रेशिओला आपण म्हणतो कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स किंवा क्वालिटी फॅक्टर किंवा Q व्हॅल्यू. जितका जास्त हा रेशिओ राहील आपण म्हणू शकतो की रेफ्रिजरेटरचा तितकं चांगला परफॉर्मन्स आहे. परत कोणत्याही रेफ्रिजरेटरची जी कॅपॅसिटी आहे ती आपण लिटर्समध्ये एक्सप्रेस करतो. हा एक पॉईंट आहे, हा लक्षात ठेवावा लागेल. आणखी जो वर्क डन आहे, वर्क डन आपण डिनोट करतो QH मायनस QC ने. तर QC न्यूमरेटरमध्ये आहे आणि वर्क डन डिनॉमिनेटरमध्ये आहे. वर्क डनला आपण या एक्सप्रेशनने रिप्लेस केला तर आपल्याला कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्सचा हे एक नवीन एक्सप्रेशन पण इथे मिळालं. तर हा झाला कन्सेप्ट कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ रेफ्रिजरेटरचा. यानंतर आपण बघूया एअर कंडिशनर आणि हीट पंप्स काय असतात ते. तर एअर कंडिशनर्स म्हणजे AC. तर ACचं जे वर्किंग असते ते असते सिमिलर टू रेफ्रिजरेटर. बस जसं रेफ्रिजरेटरचं वर्क असते सेम तेच ACचं वर्क असते. इट डिफर्स फ्रॉम रेफ्रिजरेटर ओनली इन टर्म्स ऑफ चेंबर किंवा व्हॉल्यूम ऑफ चेंबर इट कूल्स डाऊन. म्हणजे रेफ्रिजरेटर एक स्मॉल अमाऊंट ऑफ स्पेसला थंड करण्यात कामी येते, पण AC आपण एक मोठ्या रूमला थंड करायसाठी किंवा कूल करायसाठी आपण यूज करतो. तर बस हाच एक डिफरन्स आहे AC आणि रेफ्रिजरेटरमध्ये की किती अमाऊंट ऑफ स्पेस दोन्ही कूल डाऊन करत आहे. नेक्स्ट AC मध्ये पण इव्हॅपोरेटर कॉईल इनसाइड द रूम असते आणि कंडेन्सर आउटसाइड असते. परत जो कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स आहे ACचा तो पण सेम फॉर्म्युला आहे ॲज रेफ्रिजरेटरचा. परत आपण जे हीट एनर्जी आहे त्याला आपण लिहू शकतो QC अपॉन T हीट सप्लाइडला. यावरून आपण QCचा फॉर्म्युला काढू शकतो, QC इज इक्वल्स टू H इंटू T. आणि पॉवर जो आहे जो AC युटिलाइज करत आहे त्याला आपण लिहू शकतो वर्क डन अपॉन टाइम. यावरून आपण वर्क डन काढू शकतो पॉवर इंटू टाइम. आता वर्क डन आणि QCचे हे जे दोन नवीन एक्सप्रेशन आपण डिराईव्ह केले ते या कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्सच्या एक्सप्रेशनमध्ये सबस्टिट्यूट करू. सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला एक नवीन फॉर्म्युला मिळेल फॉर ACच्या कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्ससाठी, तो आहे H अपॉन T. तर हा झाला ACचा कन्सेप्ट. यानंतर हीट पंप्स बघूया. परत हीट पंप्स पण सिमिलर टू रेफ्रिजरेटरच ऑपरेट करतात, पण these are the रेफ्रिजरेटर्स ऑपरेटिंग इनसाइड आउट. रेफ्रिजरेटर्स आपण यूज करतो त्याच्या आतमधली स्पेस कूल करायसाठी, पण हीट पंप्स आपण यूज करू बाहेरची स्पेस कूल करायला आणि आतमधली स्पेस हीट करायसाठी. तर इट इज यूज्ड टू हीट बिल्डिंग्स, रूम्स अँड कूल एअर आउटसाइड. मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स किंवा रूम्स जे आहे त्या हीट करायसाठी आपण हीट पंप्सचा यूज करतो. दीज आर द हीट इंजिन्स दॅट वर्क इन द बॅकवर्ड डायरेक्शन, सेम रेफ्रिजरेटर सारखा. परत हीट पंप्समध्ये इव्हॅपोरेटर कॉईल बाहेर असते आणि कंडेन्सर कॉईल आत असते, कारण कंडेन्सर कॉईलचं काम आहे हीट रिलीज करणं आणि हीट पंप्स यूज होतात फॉर हीटिंग द रूम ऑर बिल्डिंग, म्हणून आपण कंडेन्सर कॉईलला आत ठेवतो आणि इव्हॅपोरेटर कॉईलला बाहेर ठेवतो. तर हे परत झालं हीट पंप आणि ACचं आपण डिस्कशन केलं. हे जे टॉपिक्स आहे AC आणि हीट पंप्स हे बोर्ड्समध्ये इतके महत्त्वाचे नाही आहे, पण तरी एक बॅक ऑफ द माइंडमध्ये आपण कन्सेप्ट लक्षात ठेवूया. तर आता आपण लिमिटेशन्स ऑफ फर्स्ट लॉ बघूया. म्हणजे फर्स्ट लॉचे काय लिमिटेशन्स होते ज्यामुळे आपल्याला सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इंट्रोड्यूस करायला लागला, ते काही लिमिटेशन्स आता स्टडी करू. तर सर्वात पहिले लिमिटेशन आहे की फर्स्ट लॉ डज नॉट टेल अस वेदर अ पर्टिक्युलर प्रोसेस कॅन ॲक्च्युली ऑकर. म्हणजे रिअल लाईफमध्ये कोणतीही पर्टिक्युलर प्रोसेस ॲक्च्युली पॉसिबल आहे की नाही आहे हे फर्स्ट लॉ आपल्याला सांगत नाही. फॉर एक्झाम्पल जर आपण फर्स्ट लॉचं स्टेटमेंट कन्सिडर केलं तर फर्स्ट लॉच्या अकॉर्डिंग हीट मे ऑन इट्स ओन
फ्लो फ्रॉम ऑब्जेक्ट ॲट हाय टेम्परेचर टू ऑब्जेक्ट ॲट लो टेम्परेचर. म्हणजे एका हाय टेम्परेचरवर जो ऑब्जेक्ट ठेवला आहे त्यामधून हीट एका लो टेम्परेचरवर ठेवलेल्या ऑब्जेक्टमध्ये फ्लो होऊ शकते. आणि इट इज पॉसिबल. आपल्याला माहिती आहे जर एक दोन ऑब्जेक्ट जर आपण नियर बाय ठेवले, एकाचं टेम्परेचर जास्त आहे एकाचं कमी आहे, तर हीट एनर्जीचा फ्लो फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर होतच असते. पण इट ऑल्सो टेल्स की हीट फ्लो ऑकर्स फ्रॉम ऑब्जेक्ट ॲट लोअर टेम्परेचर टू ऑब्जेक्ट ॲट हायर टेम्परेचर. म्हणजे रिव्हर्स फ्लो, जो ऑब्जेक्ट ॲट लोअर टेम्परेचरवर प्रेझेंट आहे तिथून पण हायर टेम्परेचरवरच्या ऑब्जेक्टमध्ये हीट फ्लो होऊ शकते. बट प्रॅक्टिकली हीट कॅन नॉट फ्लो फ्रॉम ऑब्जेक्ट ॲट लोअर टेम्परेचर टू ऑब्जेक्ट ॲट हायर टेम्परेचर. पण हे प्रॅक्टिकली जर आपण हे सिनेरिओ इमॅजिन केला तर हे पॉसिबल नाही आहे. तर हा एक फर्स्ट लॉचा ड्रॉबॅक झाला. कारण फर्स्ट लॉचं स्टेटमेंट म्हणते की लो टेम्परेचरवरच्या ऑब्जेक्टवरून हाय टेम्परेचरवरच्या ऑब्जेक्टवरमध्ये हीट फ्लो पॉसिबल आहे. पण इन प्रॅक्टिकल सिच्युएशन इट इज नॉट पॉसिबल. सो इट इज द ड्रॉबॅक ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. नेक्स्ट ड्रॉबॅक आहे की अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ all available heat can be converted into work and all the work done into heat, but practically it is impossible. फर्स्ट लॉच्या स्टेटमेंटनुसार जितकी पण हीट अवेलेबल आहे किंवा हॉट रिझर्वायरपासून जितकी पण हीट आपण ॲब्झॉर्ब करून घेतलेली आहे ती कंप्लीट हीट आपण वर्क डनमध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा कंप्लीट वर्क डन आपण हीटमध्ये कन्वर्ट करू शकतो. हे स्टेटमेंट आहे फर्स्ट लॉचं. पण इन प्रॅक्टिकल सिनॅरिओ आपल्याला माहिती आहे असं नसते. काही ना काही अमाऊंट ऑफ हीट ज्याला आपण QC म्हटलं ते आपण कोल्ड रिझर्वायरला आपण रिलीज करत असतो. याचा अर्थ जे कंप्लीट अमाऊंट ऑफ हीट आहे ती कंप्लीटली वर्कमध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही. तर हा एक ड्रॉबॅक झाला दुसरा जो फर्स्ट लॉचा ड्रॉबॅक आहे. नेक्स्ट आता आपण बघूया सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. फर्स्ट लॉमध्ये काही ड्रॉबॅक्स होते म्हणून आपण सेकंड लॉ डिराईव्ह केला. सेकंड लॉचे दोन फॉर्म्स आहेत, एक असते इंजिन लॉ आणि एक असते रेफ्रिजरेटर स्टेटमेंट. तर इंजिन लॉ काय म्हणते ते बघूया. अकॉर्डिंग टू सेकंड लॉ इट इज इम्पॉसिबल टू एक्स्ट्रॅक्ट QH अमाउंट ऑफ हीट फ्रॉम हॉट रिझर्वायर अँड यूज इट ऑल फॉर वर्क डन W. हे सेकंड लॉचं म्हणणं आहे, जो इंजिन लॉ आहे त्याचं म्हणणं आहे की जर आपण एक QH अमाउंट ऑफ हीट हॉट रिझर्वायरपासून एक्स्ट्रॅक्ट केली किंवा ॲब्झॉर्ब केली तर कंप्लीट अमाऊंट ऑफ हीट आपण वर्क डनमध्ये कन्वर्ट करू शकत नाही. इट इज इम्पॉसिबल. आणि नंतर आहे की सम अमाऊंट ऑफ हीट QC मस्ट बी एक्झॉस्टेड टू कोल्ड रिझर्वायर. इट इज मॅन्डेटरी की QC अमाऊंट ऑफ हीट हे कोल्ड रिझर्वायरकडे रिजेक्ट झालीच पाहिजे. म्हणजे QH अमाऊंट ऑफ हीट आपण ॲब्झॉर्ब केली त्यातला काहीतरी W अमाऊंट ऑफ वर्क डन परफॉर्म करायला यूज होईल आणि काहीतरी QC अमाऊंट कोल्ड रिझर्वायरला रिजेक्ट होईल. नंतर इट प्रोहिबिट्स द पॉसिबिलिटी ऑफ परफेक्ट हीट इंजिन. तर जो सेकंड लॉचा हा फॉर्म आहे इंजिन लॉ हे प्रोहिबिट्स करते द पॉसिबिलिटी ऑफ परफेक्ट हीट इंजिन. म्हणजे परफेक्ट हीट इंजिन रिअल वर्ल्डमध्ये पॉसिबल नाही आहे. जितकी अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब केली तितकी कंप्लीटली वर्क डनमध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही. काही ना काही QC अमाऊंट ऑफ हीट कोल्ड रिझर्वायरमध्ये नेहमीच रिजेक्ट होईलच. आता आपण रेफ्रिजरेटर स्टेटमेंट काय म्हणते ते बघूया. सो इट इज नॉट पॉसिबल फॉर हीट टू फ्लो फ्रॉम कोल्डर बॉडी टू वॉर्मर बॉडी विदाउट एनी वर्क हॅविंग बीन डन टू अकम्प्लिश दिस फ्लो. आपण मागे ड्रॉबॅकमध्ये बघितलं लिमिटेशन्समध्ये की फर्स्ट लॉ म्हणते की एखादा ऑब्जेक्ट जर आपण लोअर टेम्परेचरवर ठेवला आहे तर त्यापासून एखाद्या हायर टेम्परेचरवर असणाऱ्या ऑब्जेक्टमध्ये हीटचा फ्लो होऊ शकते. पण हा फर्स्ट लॉचा ड्रॉबॅक होता. तर हाच ड्रॉबॅक ओमिट करायसाठी ह्या सेकंड लॉमधला रेफ्रिजरेटर स्टेटमेंट काय म्हणतोय की कोल्डर बॉडीमधून वॉर्मर बॉडीमध्ये हीटचा फ्लो म्हणजे ऑटोमॅटिकली किंवा विदाउट एनी वर्कनी नाही होऊ शकत. जर आपल्याला फ्रॉम कोल्ड बॉडी टू वॉर्म बॉडी हीटचा फ्लो करायचा आहे तर आपल्याला वर्क डन तिथे परफॉर्म करावंच लागेल. नेक्स्ट काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण बघून घेऊ. अ हीट इंजिन वुड कन्वर्ट मॅक्झिमम हीट इन टू वर्क इफ ऑल द इरिव्हर्सिबल प्रोसेसेस कुड बी अवॉइडेड. आपल्याला माहीत आहे आयडियल हीट इंजिन तर पॉसिबल नाही आहे की जितकी अमाऊंट ऑफ हीट त्यांनी ॲब्झॉर्ब केली तितकीच ती पूर्ण वर्क डनमध्ये कन्वर्ट करेल असं तर पॉसिबल नाही आहे. पण जास्तीत जास्त अमाऊंट ऑफ हीट जे तिने ॲब्झॉर्ब केलं होतं त्यातलं जास्तीत जास्त अमाऊंट त्यांनी वर्क डनमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. जर आपल्याला एक अशी हीट इंजिन बनवायची असेल तर आपल्याला सर्व इरिव्हर्सिबल प्रोसेसेस जे हीट इंजिनमध्ये होत आहे त्यांना अवॉइड करावं लागेल किंवा त्यांना तिथे थांबवावं लागेल. म्हणजे हीट इंजिनमध्ये होणाऱ्या सर्व प्रोसेसेसला जर आपण रिव्हर्सिबल प्रोसेस केलं, रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये कन्वर्ट केलं तर एक पॉसिबिलिटी आहे की जे मॅक्सिमम अमाऊंट ऑफ हीट इंजिननी ॲब्झॉर्ब केली होती ते तो वर्क डनमध्ये कन्वर्ट करेल आणि खूप मिनिमम अमाऊंटच तो कोल्ड रिझर्वायरला रिजेक्ट करेल. दस
ideal heat engine with maximum efficiency can be designed by considering ideal cases where all the process are reversible. म्हणजे जर आपल्याला आयडियल हीट इंजिन डिझाईन करायची आहे तर आपल्याला आयडियल केसेस कन्सिडर करावं लागेल आणि आयडियल केस म्हणजे हीट इंजिनमध्ये होणाऱ्या सर्व प्रोसेसेस रिव्हर्सिबल असल्या पाहिजे, कारण आपल्याला माहिती आहे रिव्हर्सिबल प्रोसेस पण एक आयडियल प्रोसेस असते. तर कार्नोट इंजिन असते एक थेरॉटिकल थर्मोडायनामिक्स सायकल किंवा आपण म्हणू शकतो एक आयडियल हीट इंजिन. कार्नोट इंजिन रिअल लाईफमध्ये एक्झिस्ट करत नाही, पण जस्ट टू मेक आवर स्टडी सिम्पलर आपण कार्नोट इंजिनचा एक कन्सेप्ट स्टडी करतो जी एक आयडियल हीट इंजिन आहे आणि कंप्लीट ते म्हणजे मॅक्सिमम अमाऊंट ऑफ हीट जे ॲब्झॉर्ब करते हॉट रिझर्वायरपासून त्याला मॅक्सिमम अमाऊंट ऑफ हीटला तो वर्क डनमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करते. तर तसंच आपल्याला माहिती आहे कार्नोट इंजिनला आपण जर आयडियल हीट इंजिन कन्सिडर करत आहे तर यामध्ये रिव्हर्सिबल प्रोसेसेस असल्या पाहिजे. तर कार्नोट इंजिनची जी सायकल आहे त्यामध्ये 2 आयसोथर्मल प्रोसेस असतात आणि 2 ॲडियाबॅटिक प्रोसेस असतात. आता का असं म्हणजे वाय 2 आयसोथर्मल आणि 2 ॲडियाबॅटिक प्रोसेस त्याचं रिझन बघूया. बिकॉज इट हॅज टू कॅरी आउट मेनली 2 थिंग्स. या इंजिनमध्ये मेनली 2 थिंग्स होते, एक तर एक्सचेंज ऑफ हीट आणि एक वर्क डन. एक्सचेंज ऑफ हीटच्या केसमध्ये जर आपल्याला आयडियल कंडिशन पाहिजे असेल, कारण आपण म्हटलं की कार्नोट इंजिनला आपण ॲज अ नियरली आयडियल हीट इंजिनच डिझाईन करत आहे, तर जर आपल्याला आयडियल कंडिशन पाहिजे असेल तर हे एक्सचेंज ऑफ हीटची प्रोसेस रिव्हर्सिबल वेनी झाली पाहिजे. आताच आपण मागच्या स्लाईडमध्ये म्हटलं की जर प्रोसेस रिव्हर्सिबल होईल तर तो नियरली इक्वल टू आपण आयडियल हीट इंजिन डिझाईन करू शकू. तर एक्सचेंज ऑफ हीटची प्रोसेस आयडियल कंडिशनमध्ये झाली पाहिजे, त्यासाठी आपल्याला प्रोसेसेस रिव्हर्सिबल करावं लागेल आणि ही प्रोसेस रिव्हर्सिबल झाली पाहिजे, त्यामुळे इथे आपण आयसोथर्मल प्रोसेसचा यूज करतो. म्हणजे एक्सचेंज ऑफ हीट इज कॅरीड आउट युझिंग आयसोथर्मल प्रोसेस. तर ह्या एक्सचेंज ऑफ हीटच्या कामासाठी इथे 2 वेळा आयसोथर्मल प्रोसेसचा यूज होते. त्यानंतर वर्कडनला रिव्हर्सिबल ठेवायसाठी म्हणजे वर्कडनला पण आपल्याला रिव्हर्सिबल प्रोसेसेस ठेवायचं आहे, त्यासाठी आपण इथे ॲडियाबॅटिक प्रोसेस यूज करतो. म्हणजे मेनली कार्नोट इंजिनमध्ये 2 कामं होतात, एक असते एक्सचेंज ऑफ हीट आणि एक असते वर्क डन. तर एक्सचेंज ऑफ हीट आणि वर्क डन दोन्ही आपल्याला रिव्हर्सिबल ठेवायचे आहे, कारण आपल्याला आयडियल हीट इंजिन इथे डिझाईन करायची आहे. रिव्हर्सिबल ठेवायसाठीच आपण एक्सचेंज ऑफ हीट करायसाठी 2 आयसोथर्मल प्रोसेस यूज करतो आणि वर्क डन परफॉर्म करायसाठी 2 ॲडियाबॅटिक प्रोसेस इथे यूज करतो. नेक्स्ट हा आपण PV डायग्राम बघून घेऊ कार्नोट इंजिनचा. तर तेच वाय ॲक्सिसवर प्रेशर, एक्स ॲक्सिसवर व्हॉल्यूम, परत इथे ABCD हा एक कंप्लीट लूप आहे, कारण कार्नोट इंजिन एक हीट इंजिन आहे तर सायक्लिक प्रोसेस राहील. तर A to B बघा आयसोथर्मल एक्सपान्शन होत आहे, मग B to C एडियाबॅटिक कंप्रेशन होत आहे, C to D परत आयसोथर्मल कंप्रेशन होत आहे आणि D to A एडियाबॅटिक कंप्रेशन होत आहे. तर यामध्ये बघा 2 आयसोथर्मल प्रोसेस आणि 2 ॲडियाबॅटिक प्रोसेस इथे यूज झालेले आहे. आता एफिशियन्सी ऑफ कार्नोट इंजिन बघू. तर एफिशियन्सी ऑफ कार्नोट इंजिन परत हा फॉर्म्युला W/QH म्हणजे वर्क डन अपॉन हीट ॲब्झॉर्ब दॅट इज इक्वल्स टू 1 - mod of QC/mod of QH. सेम फॉर्म्युला तोच जो आपण मागे एफिशियन्सी ऑफ हीट इंजिनमध्ये स्टडी केला. आता QC आणि QHला आपण रिप्लेस करू शकतो TC आणि THनी. म्हणजे TC हा कोल्ड रिझर्वायरचं टेम्परेचर आहे आणि TH हा हॉट रिझर्वायरचं टेम्परेचर आहे. तर तेच मॉड ऑफ QC आणि मॉड ऑफ QHला आपण TC आणि THनी रिप्लेस करू शकतो. आणि कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स फॉर कार्नोट रेफ्रिजरेटर, जसं कार्नोट इंजिन एक आयडियल हीट इंजिन आहे तसं कार्नोट रेफ्रिजरेटरचा कन्सेप्ट म्हणजे सिमिलर टू आयडियल रेफ्रिजरेटर. तर जो कार्नोट रेफ्रिजरेटरचा कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स आहे त्याचा फॉर्म्युला हा आपण घेऊ शकतो. म्हणजे मॉड ऑफ QC/W म्हणजे हीट ॲब्झॉर्ब फ्रॉम द कोल्ड रिझर्वायर, कारण आपल्याला माहिती आहे रेफ्रिजरेटर अपोजिट वर्क करतात किंवा रिव्हर्स डायरेक्शननी वर्क करतात. तर K इज इक्वल्स टू QC/W इज इक्वल्स टू TC/TH - TC. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. परत हा एफिशियन्सीचा फॉर्म्युला न्यूमेरिकल्स येतात बोर्ड्समध्ये. परत इन्फरन्स फ्रॉम सेकंड लॉ. आता सेकंड लॉवरून आपण काय इन्फरन्स काढलं म्हणजे काय आपण कन्क्ल्युजन काढू शकतो सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सवरून. तर पहिला आहे कार्नोट इंजिन इज द मोस्ट एफिशियंट हीट इंजिन, कारण कार्नोट इंजिनची आपण डिझाईनच अशी केली की ते नियरली इक्वल टू आयडियल हीट इंजिनसारखं वर्क करेल. म्हणून आपण म्हणू शकतो की कार्नोट इंजिन एक अशी इंजिन आहे ज्याची एफिशियन्सी सर्वात जास्त आपल्याला मिळू शकते आणि इट इज द मोस्ट एफिशियंट हीट इंजिन.
all Carnot engines operating between same two temperature have same efficiency. जर आपण दोन कार्नॉट इंजिन घेतल्या ज्या दोन सेम टेम्परेचर्सच्या मध्ये वर्क करत आहे, म्हणजे दोघांचंही जे हॉट रिझर्वायरचं टेम्परेचर आहे आणि जे कोल्ड रिझर्वायरचं टेम्परेचर आहे ते सेम आहे, तर आपण म्हणू शकतो की त्या दोन्ही कार्नॉट इंजिन्सची जी एफिशियन्सी असेल ती सेम असेल. आता Carnot refrigerators have greater coefficient of performance among all the refrigerators working between same two temperature. जर आपण इथे एक रेफ्रिजरेटर कन्सिडर केलं जे सेम Carnot रेफ्रिजरेटर सारख्या टेम्परेचर्सवर वर्क करत आहे, म्हणजे जे Carnot रेफ्रिजरेटरचं आणि या रेफ्रिजरेटरचं जे हॉट रिझर्वायरचं टेम्परेचर आहे ते पण सेम आहे, परत दोघांचंही कोल्ड रिझर्वायरचं टेम्परेचर पण सेम आहे, दोन्ही रेफ्रिजरेटर्स सेम टेम्परेचरच्या मध्ये वर्क करत आहे, पण तरीही Carnot रेफ्रिजरेटरचे जे कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स आहे ते केव्हाही जास्त राहील. तर हा थर्ड पॉईंट म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपण हे तीन कन्क्लुजन्स सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पासून काढले. नेक्स्ट आता आपण बघूया स्टर्लिंग सायकल. स्टर्लिंग सायकल एक छोटासा कन्सेप्ट आहे आणि हा चॅप्टरचा लास्ट कन्सेप्ट आहे. याला आपण काही पॉईंट्स थेरॉटिकली लक्षात ठेवू, यानंतर याची वर्किंग समजून घेऊ. तर स्टर्लिंग सायकल इज अ क्लोज्ड thermodynamic cycle. It is a closed thermodynamic cycle. All the processes are reversible. स्टर्लिंग सायकलमध्ये होणाऱ्या सर्व प्रोसेसेस रिव्हर्सिबल आहे आणि इट इज क्लोज्ड थर्मोडायनामिक सायकल. परत वर्किंग सबस्टन्स यूज्ड इन स्टर्लिंग इंजिन इज एअर, हेलियम, हायड्रोजन अँड नायट्रोजन. हे चार नावं लक्षात ठेवावं लागेल, MCQजमध्ये विचारल्या जाऊ शकते. तर वर्किंग सबस्टन्समध्ये जो स्टर्लिंग सायकलमध्ये किंवा स्टर्लिंग इंजिनमध्ये जो वर्किंग सबस्टन्स आपण यूज करतो ते हे चार गॅसेस असतात. नेक्स्ट, द रिव्हर्स स्टर्लिंग सायकल इज एक्सटेन्सिव्हली यूज्ड इन द फील्ड ऑफ क्रायोजेनिक्स. जे स्टर्लिंग सायकलची रिव्हर्स प्रोसेस म्हणजे रिव्हर्स स्टर्लिंग सायकल जी आहे ती आपण क्रायोजेनिक्सच्या फील्डमध्ये यूज करतो. हे त्याचं यूज आहे, हे लक्षात ठेवायचं. तर नेक्स्ट आहे वर्किंग ऑफ स्टर्लिंग सायकल. Ideal Stirling cycle has two isothermal and two isochoric process. तर स्टर्लिंग सायकलमध्ये दोन आयसोथर्मल प्रोसेसेस आहेत आणि दोन आयसोकोरिक प्रोसेस आहेत. जे हीट ॲब्झॉर्ब्ड आहेत तो होते टेम्परेचर ॲट TH, म्हणजे ॲट हायर टेम्परेचर हीट इज ॲब्झॉर्ब आणि हीट इज रिजेक्टेड ॲट टेम्परेचर TC. आपण एक वेळा PV डायग्राम बघून घेऊ. PV डायग्रामवरूनच मी एक वेळा एक्सप्लेन करून देते. तर फ्रॉम A आपण कन्सिडर करू की सायकल स्टार्ट झाली. फ्रॉम A टू B हे आयसोथर्मल प्रोसेस इथे होत आहे. आयसोथर्मल एक्सपान्शन होत आहे कारण व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे. तर आयसोथर्मल एक्सपान्शन होताना QH अमाऊंट ऑफ हीट त्यांनी ॲब्झॉर्ब केली. त्यानंतर B टू C आयसोकोरिक प्रोसेस आहे कारण व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. ही प्रोसेस परफॉर्म करताना टेम्परेचर TH पासून TC पर्यंत डिक्रीज झालं आणि एक Q अमाऊंट ऑफ हीट त्यांनी बाहेर रिलीज केली. त्यानंतर C टू D जाताना परत व्हॉल्यूम डिक्रीज झालं आणि QC अमाऊंट ऑफ हीट परत रिजेक्ट झाली आणि फ्रॉम D टू A त्यांनी Q अमाऊंट ऑफ हीट त्यांनी ॲब्झॉर्ब केली आणि टेम्परेचर TC पासून TH पर्यंत इन्क्रीज झालं. परत पॉईंट A वर सायकल गेली आणि पॉईंट A पासून आता नेक्स्ट लूप स्टार्ट होईल, म्हणजे सायकल कंटिन्यू राहील. तर हे झालं स्टर्लिंग सायकलचं वर्किंग. याला पॉईंट्समध्ये अरेंज केलं आहे, एक वेळा बघून घेऊ. तर आयसोथर्मल एक्सपान्शन सर्वात पहिली प्रोसेस होती A टू B ची. तर ती होती बाय सप्लाइंग QH हीट, गॅस इज हीटेड अँड युजफुल वर्क इज डन. हे बघा QH अमाऊंट ऑफ हीट इथे सप्लाय केली. या हीटनी या हीटमुळे गॅस हीट झाली, गॅसची हीट एनर्जी वाढली आणि मग ही हीट युजफुल वर्क परफॉर्म करायसाठी यूज केली. आता नेक्स्ट B टू C होती आयसोकोरिक प्रोसेस. यामध्ये हीट Q आउट ऑफ QH इज रिलीज्ड अँड गॅस कूल्स डाऊन टू TC. ही जी QH अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब झाली होती त्यातली Q हीट रिलीज झाली आणि गॅसचे टेम्परेचर TH पासून TC डिक्रीज झालं. नेक्स्ट आयसोथर्मल कंप्रेशन फ्रॉम C टू D. तर QC हीट इज जनरेटेड अँड इट इज रिजेक्टेड टू कूलंट. बघा या प्रोसेसमध्ये QC अमाऊंट ऑफ हीट जनरेट झाली आणि रिजेक्ट आउट ऑफ द सिस्टम रिजेक्ट झाली टू द कूलंट. त्यानंतर प्रोसेस D टू A ही होती आयसोकोरिक हीट ॲब्झॉर्प्शन प्रोसेस, म्हणजे कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर हीटला ॲब्झॉर्ब करायची प्रोसेस. तर यामध्ये पण गॅस ॲब्झॉर्ब्स Q अमाऊंट ऑफ हीट, टेम्परेचर इज इन्क्रीज टू TH अँड द सायकल कंटिन्यूज. यामध्ये D टू A जाताना परत Q अमाऊंट ऑफ हीट गॅसनी ॲब्झॉर्ब केली, टेम्परेचरला इन्क्रीज केलं आणि परत A पॉईंटवर पोहोचताच सायकल कंटिन्यू झाली.
तर अशा प्रकारे इथे आपला चॅप्टर संपला आहे. आपण थर्मोडायनॅमिक्स एकदम थरोली कवर केला. स्टार्टिंग बेसिक टर्म्स, मग त्यानंतर थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस, त्यानंतर हीट इंजिन बघितलं, रेफ्रिजरेटर, हीट पंप, AC, एफिशियन्सी, कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स सर्व कवर केलं स्टेप बाय स्टेप. परत शेवटचा टॉपिक स्टर्लिंग सायकल पण आपण कन्सिडर केला. यानंतर जर आपण बोर्डसाठी प्रिपेअर करत आहे तर टेक्स्टबुक एक्सरसाइज सर्व सॉल्व करायचे असते आणि त्यातले क्वेश्चन्स पण करून पाहिजे आहे. न्यूमरिकल्स पण जे फॉर्म्युलेज आपण डिस्कस केले त्यावरच बेस्ड न्यूमरिकल्स असतात ते पण सॉल्व करून पाहिजे. थँक्यू.